नमस्कार. आज मी बनवणार आहे चटपटीत नाश्ता. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल, मोहरी, सोप, जिरं घातलं, लसूण आणि कढीपत्ता घातला. तसंच नमक, लाल तिखट, हळद घातली आणि मुरमुरे टाकले. ते छान खरपूस असे भाजून घेतलेत आणि कढीपत्ता, लसूण वगैरे असल्यामुळे मस्तच छान भाजल्या गेलेत आणि कढईमधून ते मी काढून घेतले. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी तेल गरम केलं. कढीपत्ता आणि मक्याची पापडी टाकली. ही पण मी छान अशी तळून घेतली. जेव्हा आपण कढीपत्ता आणि मक्याची पापडी सोबत तळायला घेतो ना, तेव्हा त्याची चव पण खूप छान येते आणि कढीपत्ता तसं तर खायलाच हवा, केसांसाठी खूप मस्त राहतो. म्हणून जेव्हा आपण या मक्याबरोबर भाजायला घेतो ना, तर एकदम खरपूस असा भाजला जातो, म्हणजे आपण खाऊ शकेल आरामात. आणि याच्यावर मी नमक आधीच घातलेलं होतं, तसंच लाल तिखट घातलं आणि थोडंसं चाट मसाला, काळी मिरी घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याला पण. आणि त्यामध्ये जे मुरमुरे भाजलेले होते ते मिक्स केले आणि खायला इतकं छान असं लागतं ना, चटपटीत. 4 ते 5 वाजताच्या दरम्यान जेव्हा ते घराकडे येतात रिषभचे पप्पा, तर रिषभ आणि ते खूप आवडीने खातात. खूप कुरकुरीत असे झाले. तुम्हाला वाटत असेल बघा, ऐकायला येत असेल. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीबरोबर. बाय.